लातूर जिल्ह्यातील मुरुड इथं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे मुरुड येथील रेल्वे आंदोलन मुरुड रेल्वे संघर्ष थांबा समितीच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पडले। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित या भव्य जन आंदोलन प्रतिकात्मक झेंडावंदनानं सुरुवात झाली। आंदोलनाचे झेंडावंदन मेजर सुभेदार विष्णू टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आले। मुरुड शहरासह परिसरातील गावांमधून तब्बल 10,000हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेला। या ऐतिहासिक आंदोलनामुळे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी लातूर व सोलापूर पोलीस अधिकारी प्रत्यक्ष मुरुड स्टेशनवर येऊन येथील सुविधा व अडचणी पाहण्यास भाग पाडले गेले। हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून जनतेच्या हक्कासाठी झालेली लढाई असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केले। मुरुड व परिसरातील सर्व समाज घटक, संस्था, शाळा, महिला मंडळे, सरपंच, उपसरपंच, उद्योगपती, पत्रकार व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग। रेल्वे संघर्ष समितीच्या प्रभावी नियोजनामुळे जनता रील, घोषवाक्य व प्रचारातून जोडली गेली। अमर नाडे मित्रमंडळानं चहा, पाणी व अँब्युलन्सची सोय केली। लातूरचे खासदार रावसाहेब काळगे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। रेल्वे संघर्ष समितीचे कार्यवाह डॉक्टर हनुमान चांडक यांनी सांगितले की सोलापूर रेल्वे प्रशासनानं मुरुडसाठी हरंगुळ, पुणे व लातूर, मुंबई या 2 जलदगती गाड्यांना प्रशासकीय मान्यता वरिष्ठांकडे पाठवली आहे। तसेच मुरुड स्टेशनचा बी दर्जा निश्चित करण्यासाठी 47 कोटींचा प्रस्तावही पाठवलाय। जर 17 सप्टेंबर पर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। सूत्रसंचालन प्राध्यापक अंकुश नाडे यांनी केले। हे संपूर्ण आंदोलन शांततेच्या सगळ्यांना नमस्कार। तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या जवळपास 1 वर्षापासून जेव्हापासून मी खासदार झालो तेव्हापासून सातत्यानं तुमच्या रेल्वे प्रश्नावर मी बोलत आहे। प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक ठिकाणी मागणी करून सुद्धा सरकारकडनं किंवा रेल्वे खात्याकडनं पाहिजे तसा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला मिळत नव्हता आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की ह्या माध्यमातून एवढा मोठा जनसमुदाय तुम्ही एकत्र केलात आणि एक मोठा तुमची शक्ती रेल्वे प्रशासनाला दाखवून दिली। याबद्दल तुम्हा सगळ्याचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। या न्याय मागणीसाठी आपल्या लोकशाहीमध्ये अशाच पद्धतीच्या रेट्याची गरज आहे, अशाच पद्धतीच्या आंदोलनाची गरज आहे आणि मला गॅरंटी आहे की सरकार आपल्या जनरेट्यापुढं नक्की झुकेल आणि जनतेची जी मागणी आहे ती नक्की मान्य करेल आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत सदैव 24 तास तुमच्यासोबत कुठेही यायला, कुठेही बोलायला, कुठेही मागणी करायला तयार आहे। एवढंच या निमित्तानं मी तुम्हा सगळ्यांना आश्वासन माझ्या परीनं मी प्रत्येक वेळी सातत्यानं प्रत्येक मीटिंगमध्ये असेल, प्रत्येक वेळी रेल्वे मंत्र्याच्या भेटीमध्ये असेल, लोकसभेमध्ये जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी असेल, ह्या प्रश्नावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रेल्वे मंत्रालयातील आणि रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही जेव्हापासून आंदोलन डिक्लेअर केलंय तेव्हापासून माझी चर्चा चालूच आहे। का इव्हन काल रात्री सुद्धा मला DRMशी बोलणं झालं होतं माझं आणि त्यांच्या परीनं आता सगळ्यांचा रेटा बघून ते अलर्ट झालेत असं मला वाटतंय त्यांच्या एकंदरीत बोलण्यातनं आणि यातनं काहीतरी आपल्याला पॉझिटिव्ह आउटकम मिळेल ह्याची मला गॅरंटी आहे। रेल्वे मंत्री जेव्हा जेव्हा चर्चेला आम्ही गेलोय तेव्हा तेव्हा सातत्यानं रेल्वे थांब्याचा विषय सोडून बाकीचं बोला अशा पद्धतीची त्यांची भूमिका राहिलेली आहे। हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण त्यांचं म्हणणं की जे स्टॉप ह्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये बंद केले गेले ते बंद केलेले स्टॉप देशभरामध्ये चालू करा म्हणून सातत्यानं सगळ्या खासदारांकडनं, सगळ्या जनतेकडनं मागणी येत आहे आणि ज्या पद्धतीनं मागणी समोर येत आहे त्याला रेल्वे मंत्री विचारात घेत नाहीत हे दुर्दैव आहे। त्याच्यामध्ये मान्य आम्हाला हे आहे की काही थांबे समजा त्यांच्यासाठी अडचणीचे असतील, काही थांबे अननेसेसरी मेंटेन करावे लागत असतील, तिथं नागरिक येत नसतील किंवा पॅसेंजर येत नसतील, तिथं कुठला व्यवसाय रेल्वेला मिळत नसेल, असे थांब्याच्या बाबतीमध्ये आपण समजूही शकतो। पण मुरुड सारख्या ठिकाणी अशा पद्धतीचा नियम लागू करणं ही कितपत योग्य आहे हा खरा प्रश्न आहे। आज मुरुड सारख्या ठिकाणी जर तालुका लेवलचं प्लेस असताना सुद्धा त्यामध्ये आजूबाजूच्या 50-50 गावचा संपर्क असताना सुद्धा अशा ठिकाणी थांबा मिळत नाही ही मुख्य अडचण आपली सगळ्यांची आहे आणि ह्यासाठी आपल्याला त्यांना वेगळा विचार करायला भाग पाडणं हीच आपल्या आंदोलनाचा उद्देश राहणार आहे।
याच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा जर इतक्या म्हणजे शांततेनं तुम्ही सगळ्यांनी हे आंदोलन पार पाडलं त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तुमच्या रेल्वे संघर्ष समिती सर्वपक्षीय आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांनी एकत्रित येऊन ही मागणी केलेली आहे. हे आता रेल्वे प्रशासनाला कळायला उशीर लागणार नाही आणि नक्कीच आता 18 तारखेनंतर मी परत गेल्यानंतर हा प्रश्न मी फोटोसहित रेल्वे मंत्र्यांच्या समोर प्रेझेंट करेन आणि रेल्वे मंत्र्यांना मी विचार करायला परत एकदा विनंती करेन. अधिकाऱ्यांशी तर चर्चा चालूच आहे. ह्या आंदोलनाचे फोटो, तुमचा जनसमुदायाचे फोटो, सगळ्यांचं म्हणणं परत एकदा रेल्वेच्या अधिकाऱ्यासमोर सुद्धा मी मांडणार आहे आणि त्यांच्या मार्फत सुद्धा ते रेल्वे मंत्रालयाकडे जाईलच. पण यांचं सगळं दुसरं म्हणणं असं आहे की हे विषय आमच्या हातात नाही, रेल्वे बोर्डाकडं. साहेब नमस्कार. नमस्कार. रेल्वे बोर्डाकडं हा प्रश्न विचारासाठी पाठवण्यात आलेला आहे आणि रेल्वे बोर्डाच्या सुद्धा अधिकाऱ्यांना दिल्लीमध्ये गेल्यानंतर मी प्रत्यक्ष भेटून त्यांना वेगळी विनंती या मुरुडच्या मागणीसाठी मी करेन. एवढंच या निमित्तानं सांगतो. तुमच्या आंदोलनाला परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. आज आमचे मित्र संजय शेटे साहेब तुमचे मुरुडवासी आहेत आणि त्यांचं सुद्धा सातत्यानं माग म्हणजे ससेमिरा ह्या प्रश्नावर माझ्या मागे असतो. दिलीप दादांचाही मला फोन आला होता. सगळ्या संघर्ष समितीतल्या इतर सगळ्यांचाही मला सतत संपर्क आहे आणि रास्त मागणीसाठी जनतेच्या कुठल्याही प्रश्नासाठी मी तुमच्या एनी टाइम सोबत आहे एवढंच परत एकदा सांगतो आणि आपण दिलेल्या प्रेमाबद्दल परत आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुनं स्टेशन आहे, त्याच्या बाहेर झेंडावंदन केलेलं आहे आणि या ठिकाणी रेल्वे थांबण्याची तुमची प्रमुख मागणी आहे. का थांबली असं वाटतं तुम्हाला? सर, आमच्यावर काहीतरी वार झाला पाठीमागे आणि ब्रॉडगेज होत असताना ज्या मुरुडकरांनी रेल्वेची खडी टाकण्यासाठी मदत केली आणि फार मोठ्या अपेक्षेनं जे आमचं वैभवशाली रेल्वे स्टेशन होतं, ज्या ठिकाणी 50चा स्टाफ, बंगलोज, क्वार्टर्स 15 असं सगळं भव्य दिव्य रेल्वे स्टेशन आमचं 2008ला ब्रॉडगेज झालं आणि चोरीला गेलं आणि आम्हाला काही कळालंच नाही. 2010ला आम्हाला कळालं की आमच्या रेल्वे स्टेशनवर कुठलं तर रेड झोन बसून घेतलं. शांततामय गाव, बाबासाहेब परांजपेंचा कर्मभूमी असलेलं शांततामय गाव, अशा गावामध्ये शिक्का मारण्यात आला की यांनी रेड झोन केलं. कुठून काय केलं माहीत नाही, परंतु हे रेड झोन झालं आणि कळाल्यानंतर 2011ला सहकारमर्षी आमचे काकासाहेब नाडे यांच्या नेतृत्वाखाली 2011ला आंदोलन चालू झालं. पुढं 2000 हे आंदोलन यांचं सुरू झालेलं आहे. मात्र थोडी पार्श्वभूमी सांगतो. म्हणजे 102 वर्ष या ठिकाणी रेल्वे थांबली, बरोबर. मग ब्रॉडगेज झाल्यानंतरच कुठे वाशी जिंकली? तेच काहीतरी षडयंत्र झालं पाठीमागे आणि आमचं रेल्वे स्टेशन चोरीला गेलं. आम्हाला गावाला कळायच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. 2010-11 मध्ये गेलं का कुणी चोरी केलं? तुम्ही आता केलं, कुणी केलं काय आता त्याच्यासाठी. आणि हा जो जनाक्रोश आहे आज, हा जनाक्रोश फक्त जे चोरीला गेलं त्याचं परत घेण्यासाठी हा जनाक्रोश आहे. तर आता या संदर्भात खासदारांशी तुमचं काही बोलणं झालं का? सत्ताधारी पक्षातल्या कुठल्या नेत्याशी बोलणं झालं का? काय एकूण सत्ता पक्ष असतील का विरोधी पक्षातल्या नेत्यांकडे काय प्रतिसाद? सर, सर्व पक्षाचे सर्व नेते मुरुडचं पोटेन्शियल बघून आणि सगळ्या गोष्टी बघून ते फार सकारात्मक आज नाही सर, 2005 पासूनच आहेत. 2006, 2015, 2016, 2018 मध्ये खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घेऊन त्यावेळेसचे रेल्वे मंत्री श्री पियुष गोयल साहेब यांच्या लेटरने परत आपल्याला त्यावेळेसची जलदगतीची रेल्वे जी आपल्या सगळ्यांची नस आहे अशी मुंबई रेल्वे लातूर मुंबई त्यावेळेस थांबवली होती आणि त्यानंतर दुर्दैवानं पुन्हा कोविड आलं. जगावरच संकट मोठं होतं आणि त्यानंतर रेल्वेचे प्रोटोकॉल एवढे काही चेंज झाले की ज्या आमच्या जुन्या 2 गाड्या थांबत होत्या त्या सुद्धा कोविडच्या नंतर गायब झाल्या. त्यासाठी परत आंदोलन उभा राहिली. आंदोलनं 2023 मध्ये परत तीव्र झाली. 2023 मध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी परत आमच्या हक्काच्या ज्या 2 जुन्या गाड्या होत्या त्या थांबल्या, पण मुंबई थांबली नाही. कायम मुरुडकरांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम रेल्वे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून केलं गेलं असं दिसतंय. आता हे तुमचं पाठीमागे जे स्टेशन आहे ते निजाम काळातलं स्टेशन आहे? हे निजामकालीन स्टेशन आहे. ब्रिटिशांनी सुरुवातीला तळवळ्यापर्यंत ती रेल्वे आणली होती आणि 1905-1910 मध्ये ती आपल्या लातूरपर्यंत पोहोचली. हे जे काही कन्स्ट्रक्शन आज दिसतंय आपल्याला हे सगळं ब्रिटिशांनी केलंय आणि स्वतंत्र भारतामध्ये मागटल्या ब्रॉडगेज आल्यापासून साधं